महाराष्ट्र के पूर्व वन मंत्री और विधायक सुधीर मुनगंटीवार की जोरदार पहल के बाद बल्लारपुर में 150 करोड़ रुपए की लागत से भव्य टिम्बर म्यूजियम और जाइलरियम स्थापित करने का रास्ता साफ हो गया है। विधानसभा में आधे घंटे की विशेष चर्चा के दौरान मुनगंटीवार ने इस परियोजना की आवश्यकता को प्रभावशाली ढंग से उठाया। इसके बाद राज्य के वन मंत्री गणेश नायक ने स्पष्ट घोषणा की है, आगामी बजट में इस परियोजना को शामिल कर इसे हर हाल में साकार किया जाएगा। विदर्भ के वन समृद्ध क्षेत्र बल्लारपुर को इससे राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय पहचान मिलने की उम्मीद है। प्रस्तावित म्यूजियम के लिए लगभग 65 हेक्टेयर भूमि उपलब्ध है, जहां राम लक्ष्मण नाम से प्रसिद्ध ऐतिहासिक लकड़ी, भामरागढ़ क्षेत्र के जीवाश्म, 32 दुर्लभ लकड़ी प्रजातियां और वन संरक्षण और जलवायु परिवर्तन से जुड़ी जानकारी संरक्षित की जाएगी। यह केंद्र शोध, शिक्षा और पर्यावरण जागरूकता का महत्वपूर्ण हब बनेगा। टिम्बर म्यूजियम और जाइलरियम के निर्माण से बल्लारपुर पर्यटन मानचित्र पर विशेष स्थान प्राप्त करेगा। राज्य का ये पहला टिम्बर म्यूजियम स्थानीय अर्थव्यवस्था को नई गति देगा और युवाओं के लिए रोजगार के अवसर पैदा करेगा। लाकड़ विज्ञान, वन संरक्षण और आधुनिक तकनीक के अध्ययन के लिए ये केंद्र उपयोगी सिद्ध होगा। सरकार का मानना है कि यह परियोजना न केवल सांस्कृतिक विरासत को संरक्षित करेगी, बल्कि पर्यावरण संरक्षण और सतत विकास की दिशा में भी महत्वपूर्ण कदम साबित होगी। अध्यक्ष महाराज, खरं तर चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असणारा जिल्हा आहे। अतिशय विपुल वनसंपदा असणारा जिल्हा, जगातले सर्वात जास्त वाघांची संख्या असणारा जिल्हा आणि पर्यावरणावर प्रेम करणारे अध्यक्ष महाराज नागरिक असणारा जिल्हा। अध्यक्ष महाराज, हे आमचं सौभाग्य आहे की या जिल्ह्याच्या बल्लारपूर डेपोमधून अध्यक्ष महाराज आपल्या सर्वांना आणि विशेष करून महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशा पद्धतीचं टिकवूड या देशामध्ये अध्यक्ष महाराज या जिल्ह्यातून बल्लारशा डेपोतून गेलाय। अध्यक्ष महाराज, श्रीराम मंदिर 500 वर्षानंतर राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं, पण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय आहे की राम मंदिरात येणारा जगातला कोणताही भक्त असू द्या, त्याला जावं लागतं महाराष्ट्रातल्या बल्लारशाच्या पाठवलेल्या टिकवूडच्या महाद्वारातून। अध्यक्ष महाराज, संसद भवनामध्ये आज देशातले सर्वोत्तम कायदे करण्यासाठी चर्चा होते, पण खासदार कोणत्याही जातीचा असो, पक्षाचा असो, रंगाचा असो, वयाचा असो, वंशाचा असो, अध्यक्ष महाराज जावं लागतं महाराष्ट्राच्या बल्लारशातून पाठवलेल्या लाकडाच्या दरवाजातून। अध्यक्ष महाराज, उपराष्ट्रपती महोदय जे आमचे राज्यपाल होते, अध्यक्ष महाराज तिथेही आज उपराष्ट्रपतीच्या घरचं प्रत्येक फर्निचर, तिथं असणारी प्रत्येक कास्टाची वस्तू हे अध्यक्ष महाराज बल्लारशा म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या या टिकवूडमधून तयार झाले। जगातले अनेक प्रदर्शनी, जगातले अनेक मोठी मोठी लोक ज्या भारत मंडपममध्ये येतात, त्या भारत मंडपममध्ये सुद्धा लाकूड मात्र हे आमच्या महाराष्ट्राचं आहे, आमच्या वन विभागाचं आहे, आमच्या FDCMचं आहे आणि माझ्या मतदारसंघाचं आहे। आणि एवढंच नव्हे, युगपुरुष ज्यांना $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा संकल्प घेऊन देशासाठी ज्यांनी आयुष्य समर्पित केलं असा नेता अध्यक्ष महाराज, एक जगाने ज्यांना कौतुक केलं, म्हणजे ब्रिटनचे तर पूर्व प्रधानमंत्री म्हणाले कि दुनिया में एक सूरज है, एक चांद है और एक ही नेता है, वो नरेंद्र मोदी जी। अध्यक्ष महाराज, हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे की अध्यक्ष महाराज आज माननीय मोदीजींचं कार्यालय हे सुद्धा अध्यक्ष महाराज बल्लारशावरून मी पूजा करून टिकवूड पाठवलं। आज आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे की ज्या खुर्चीवर देशाचे प्रधानमंत्री बसले आहे, ती खुर्ची सुद्धा याच वन विभागाच्या टिकवूडमधून तयार झाली आहे। अशा अनेक गोष्टी जेव्हा या टिकवूडमधून तयार झाल्या, तेव्हा अध्यक्ष महाराज जगामध्ये खरं तर संशोधन, रिसर्च याला महत्व आहे। जेवढे रस्ते महत्वाचे आहे, इमारती महत्वाच्या आहे, तेवढंच ज्ञान महत्वाचं आहे। कोणता देश किती धनवान आहे यावर त्या देशाचं आता मूल्यांकन होत नाही, तो किती गुणवान आहे यावर त्याचं मूल्यांकन होतं। म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने सुद्धा आता ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP वर आपलं लक्ष केंद्रित केलं नाही। माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला।
लगीन घाई सुचून देई खरेदीने फना काढला खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला बांधला बसका बांधला